शिखर बँक गैरव्यवहाराच्या प्रकरणामध्ये एक महत्त्वाची अपडेट आता समोर येते। या गैरव्यवहाराच्या प्रकरणामध्ये सुनेत्रा पवार यांना आता क्लीन चिट देण्यात आलेली आहे। मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या वतीने आता सुनेत्रा पवार यांना क्लीन चिट देण्यात आली। सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय, शिखर बँक गैरव्यवहाराच्या प्रकरणामध्ये ही मोठी अपडेट समोर येते। या गैरव्यवहाराच्या प्रकरणामध्ये आता सुनेत्रा पवार यांना क्लीन चिट देण्यात आली आहे। मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने त्यांना क्लीन चिट दिल्याचं कळतंय। शिखर बँक घोटाळा त्यासाठीच तर त्यांनी पलायन केलं ना। हा जी बीजेपीची वॉशिंग मशीन आहे ती त्यासाठीच आहे। ज्या घोटाळ्यावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 70,000 कोटीचा सिंचन घोटाळा, शिखर बँक घोटाळा असं स्वतःचं नरडं फाटेपर्यंत बोलत होते, त्या घोटाळ्यातून जर भाजप सरकार आरोपीला क्लीन चिट देत असेल तर या देशाचे प्रधानमंत्री किती खोटं बोलत आहेत आणि त्यांचा पक्ष किती फसवा आहे हे तुम्हाला स्पष्ट दिसत आहे। ही क्लीन चिट जी दिली गेली ही कुठल्याही पक्षाकडून दिली गेलेली नाही, ते तत्सम यंत्रणेकडून दिली गेलेली आहे, ज्यामध्ये प्रकरण देखील न्यायप्रविष्ट आहे। त्यामुळे न्यायालयाने देखील त्या बाबतीतला त्यांना क्लीन चिटच्या बद्दलचा मार्ग मोकळा केला असावा। राहिला प्रश्न माननीय सुनेत्रा वहिनींचा, तो वहिनींचा याच्या आधी कुठल्याही सहकारी संस्थांची, राजकारणाची कधीही कुठला संबंध नव्हता। प्रथमतःच त्या या लोकसभेच्या निवडणुकीत उभ्या आहेत। मला वाटतं की महाबँकेच्या संदर्भातील, राज्य बँकेच्या संदर्भातील त्यांचा कुठलाही संबंध नव्हता, पुरावा नव्हता। त्यांना जर क्लीन चिट दिली असेल तर निश्चितपणे योग्य कागदपत्राची तपासणी करून यंत्रणेने आणि न्यायालयाने त्याला योग्य न्याय दिला असं माझं स्पष्ट मत आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।